Yes or no? Please tell me. Yes, sir. Okay. Last lecture we have seen introductory part of a last chapter of our in that last chapter we have seen prismoidal formula, trapezoidal formula. Okay, you know what is prismoidal formula, what is trapezoidal formula. यामध्ये बघा Q is equal to earthwork quantity in meter cube आणि L is equal to distance between two sections is equal to chain edge difference आणि Q is equal to मग काय फॉर्म्युला आहे आपला जो आहे तो L/3 into bracket first area plus last area plus 4 into summation of even areas plus 2 into summation of odd areas. Odd म्हणजे काय, ज्या नैसर्गिक संख्या असतात म्हणजे 1 3 5 7 9 11 अशा, आणि इव्हन म्हणजे काय 2 4 म्हणजे ज्या समसंख्या असतात त्या. बरोबर, ठीक आहे. आणि ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला मध्ये काय आहे, Q इज इक्वल टू L/2 फर्स्ट एरिया प्लस लास्ट एरिया प्लस 2 इन समेशन ऑफ 2 into summation of रिमेनिंग एरिया. ओके, आता नेक्स्ट फॉर्म्युले जे आहेत ज्याच्यावरती आपण प्रॉब्लेम पाहणार आहे, ऍक्च्युअली प्रिझमॉइडल आणि ट्रॅपेझॉइडल याच्यावरचा पण प्रॉब्लेम असू शकतो मे बी, किंवा मीन सेक्शनल एरिया मेथड किंवा मिड सेक्शनल एरिया मेथड अशा दोन वरचा पण असू शकतो मे बी. कोणता येईल तो त्याच्यावरती डिपेंड. मग आता मीन सेक्शनल एरिया मेथड जे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये बघा, इन दिस मेथड क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ टू एंड sections are calculated. After that, mean of this area is taken and then this mean area is multiplied by length. म्हणजे काय, तर आपण दोन सेक्शन घेतोय, कोणते तरी दोन सेक्शन, त्या दोन सेक्शन मधून आपण काय करतोय, पुन्हा त्या दोन सेक्शनचा एरिया मीन एरिया घेतोय. मग तो जो असेल तो मीन एरिया म्हणजे AM इथं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती, A1 प्लस A2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच मीन एरिया AM, आणि त्यालाच इंटू लेंथ केली तर आपण ती जी आहे ती क्वांटिटी मिळेल. ठीक आहे, टोटल क्वांटिटी काय असेल ती. मग एरिया ऑफ फर्स्ट एंड A1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, B इंटू D प्लस N इंटू D. N म्हणजे काय, N म्हणजे कोण सांगू शकेल, पाहिलेलं आहे कधीतरी तुम्ही. N म्हणजे काय असतं ज्यावेळेस आपण अशा टाइपचे प्रॉब्लेम पाहतो त्यावेळेस? स्लोप. गुड, स्लोप. N म्हणजे स्लोप, D म्हणजे तुमची डेप्थ, ओके, आणि B म्हणजे तुमची विड्थ. ओके, गुड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तर एरिया ऑफ फर्स्ट एंड आणि एरिया ऑफ लास्ट एंड म्हणजे A1 आणि A2 हे जे आहे ते फाइंड आउट करावं लागते. मग A1 कसा करतोय, B इंटू D1 प्लस N इंटू D1 स्क्वेअर, आणि A2 कसं करतोय, B इंटू D2 म्हणजे पहिल्यांदा जी A1 च्या वेळेस घेईल ती पहिली डेप्थ असेल आणि A2 च्या वेळेस आपण जी घेणार आहे ती दुसरी डेप्थ असेल. बरोबर, म्हणजे A2 इज इक्वल टू B इंटू D2 प्लस N इंटू D2 स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्ही A1 A2 काढाल. मग ह्या A1 A2 चा मीन घ्यायचा, तो म्हणजे असेल AM, म्हणून मीनचा M लावलेला आहे. AM इज इक्वल टू A1 प्लस A2 डिवायडेड बाय 2, आणि त्यानंतर मग ह्या आलेल्या एरियाला इंटू लेंथ करा, म्हणजे AM इंटू लेंथ करा, हे तुमची असेल क्वांटिटी. ठीक आहे. आणि मिड सेक्शनल एरिया मेथड मध्ये बघा, इन दिस मेथड मीन ऑफ अ हाइट or depth is taken into consideration and then area is found out. त्यामध्ये बघा DM इज इक्वल टू म्हणजे मीन डेप्थ मीन इज इक्वल टू D1 प्लस D2 डिवाइडेड बाय 2. जसं एरियाचा मीन काढतोय तसंच त्याप्रमाणे D1 इज इक्वल टू हाइट और डेप्थ ऑफ फर्स्ट सेक्शन and D2 is equal to height or depth of last section or second section. Okay, therefore area is equal to BDM plus NDM square. म्हणजे सेम तसाच फॉर्म्युला, फक्त काय आहे, BD प्लस ND स्क्वेअर आहे. फक्त तिथे M लावायचं की 1 लावायचं की 2 लावायचं त्यावरती डिपेंड आहे. ज्या ठिकाणी आपण काय करतोय त्या ठिकाणचा एरिया घेतोय त्यावरती डिपेंड आहे. आणि Q इज इक्वल टू सेम एरिया इंटू लेंथ. ठीक आहे, आपण आता फर्स्ट प्रॉब्लेम पाहूया. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं 0 पॉइंटला चेन एज. आता बघा हे सर्व जे आहेत ते पहिले चेन एज आहेत, म्हणजे 0 10 20 30 40 50 60 70 हे जे रो मध्ये दिसत आहेत एका CH च्या म्हणजे चेन एज, आणि RL म्हणजे रिड्यूस लेवल. ओके, जे आहे ते दिलेले. ठीक आहे.
आणि यामध्ये साईड स्लोप इज इक्वल टू 2:1 अँड 1.5:1 असा साईड स्लोप दिलेला आहे आणि टॉप विड्थ जे आहे ते किती दिलेले 3 मीटर दिले. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, आपण फॉर्म्युला काय बीडी प्लस एनडी स्क्वेअर. आपला फॉर्म्युला काय एरिया फाइंड आउट करायचा, तर बीडी प्लस एनडी स्क्वेअर. मग A1 असेल तर BD1 प्लस एडी स्क्वेअर, सॉरी बीडी प्लस ND1 स्क्वेअर असं असेल. बरोबर, पहिल्यांदा फर्स्ट घेईल आपण त्यामध्ये. नेक्स्ट आता यामध्ये काय करावं लागेल, मग आपल्याला N1 N2 फाइंड आउट करावं लागेल. काय N1 N2 फाइंड आउट करावं लागतील, कारण इथं 2 स्लोप दिलेले आहेत. समजतंय, सगळ्यांचं लक्ष आहे. हा एक स्लोप दिलेला आहे आणि हा एक स्लोप दिलेला आहे. इथं 1.5, इथं थोडीशी मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक, as to 1. 1.5:1 हा दुसरा स्लोप आहे आणि पहिला स्लोप जो आहे तो 2:1 असा आहे. ओके, ठीक आहे. मग यामध्ये आपण काय करणार, पहिल्यांदा स्लोप 1 फाइंड आउट करणार आणि दुसऱ्यांदा आपण स्लोप 2 फाइंड आउट करणार आणि त्याचा ऍव्हरेज घेणार. ओके, मग N1 करत असताना काय कराल आपण, 2/1 2:1 म्हणजेच. ओके, आणि इथं काय 1.5:1 1.5:1 काय असेल ते समथिंग समजूयात. इथं उत्तर आलंय 2 आणि इथं आलं काय तर समजूयात 1.5. तर दोन्हीचा ऍव्हरेज काढा. 2 + 1.5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय आलं 1.75. ज्यावेळेस आपण ऑप्शन मध्ये घेईल त्या ठिकाणी एरिया काढत असताना त्यावेळेस तुम्ही किती घ्याल 1.75. ठीक आहे, गॉट इट. समजतंय N म्हणजे काय आणि कुठून घेतलं ते, ऍव्हरेज कसं काढलं ते. ओके, जायचंय पुढं, बोला. येस और नो? येस सर. हा, ओके. नेक्स्ट पुढे बघा. आता ज्यावेळेस चेन आहे 0 10 20 30 दिले, मग मी आता तुम्हाला समजावून सांगितलं होतं, हे चेन RL जे आहे 498.5 आणि 497.5. समजा 0 ला किती आहे 498.5 आणि 10 ला किती आहे 10 मीटर वरती तर 497.5. कसं घ्यायचं काय घ्यायचं ते पण सांगितलं. मग मला सांगा इथं चढ असेल 497.5 ला की 498.5 ला असेल? बोला. कुठं असेल, खड्डा कुठं आहे आणि चढ कुठं आहे? सांगितलं ना लास्ट लेक्चरला समजावून. बोला, कोणीतरी एकाने आन्सर दे. दत्ता माने सांगा. 4985 त्याला चढ असेल आणि 497.5 ला खड्डा असेल. चुकीचं, त्याच्या उलट असेल. 498.5 जिथं जास्त रिडिंग असते तिथं खड्डा असतो, कारण खड्ड्यामध्ये काहीतरी रिडिंग गेलेली असते. त्यामुळे ही जी आहे ती रिडिंग आपल्याला हाईट ऑफ कॉलिमेशन और लाईन ऑफ कॉलिमेशनला ही जी रिडिंग आहे ती जास्त दिसणार. आणि त्याच दुसऱ्या पॉइंटला जिथं रिडिंग कमी दिसते कारण तिथं चढ असणार आहे, त्यामुळे इथं काय होते तर रिडिंग कमी दिसते. तुम्ही शिकलेलं बेसिक सर्वेइंग शिकलात, ऍडव्हान्स सर्वेइंग शिकलात, त्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तुमच्या. मी लास्ट लेक्चरला पण समजावून सांगितलं होतं. बघा ना, जर समजूया इथं डायग्राम काढतो, दिसत असेल स्क्रीनवरती. हा समजूयात आपला ट्रायपॉड स्टँड आहे. ओके, हे जे आहे ते तुमचं समथिंग ऑटो लेवर और डम्पी लेवर और समथिंग काहीतरी आहे. समजूयात असं काहीतरी ग्राउंड आहे. ओके, दिस इज युअर लेवलिंग स्टाफ अँड दिस ऑल्सो युअर लेवलिंग स्टाफ. ओके, then this is my benchmark point or something, what is it, A or something B point. Okay, this is your line of collimation. Line of collimation कशी असते, horizontal असते. बरोबर, line of collimation horizontal असते. ऍक्च्युअली आपण पाहत असताना आपल्याला 3
हे असतात लाईन्स यामध्ये, म्हणजे 3 रीडिंग दिसत असतात ना, वरी एक दिसते आणि खाली एक दिसते. पण ऍक्च्युली आपण मोजत असताना कोणती रीडिंग मोजतो? टॅकोमेट्री वगैरे चॅप्टर पाहिला असेल. D इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस सी मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट ऍडिटिव्ह कॉन्स्टंट समथिंग समथिंग एल्स असं काहीतरी पाहिलेलं असतं. ही मधली जी रीडिंग असते त्या मधल्या रीडिंगला आपण वाचत असतो, म्हणजे ही जी आहे ती हाईट काहीतरी समथिंग असते. बरोबर, समजूया ही मधली रीडिंग जी आहे ती किती आहे. आता जे उदाहरण घेतलं त्याप्रमाणे आपल्या पॉइंट याच्यानुसार 497 पॉईंट समथिंग 5. ओके, लक्षात घ्या. आणि आता हेच लाईन आता इथं मी एक्सटेंड करतोय आणि इथं वाचली. बघा ना, 0 याचा कुठं आहे? ह्या फुटचा इथं आहे 0, त्यामुळे रीडिंग काय झाली? कमी आली. परंतु याचा 0 कुठं आहे? खड्ड्यात आहे, म्हणजे ही रीडिंग काय होईल? ऑब्विसली जास्त असेल. म्हणून ज्या ठिकाणी खड्डा असतो त्या ठिकाणी रीडिंग जी आहे ती ऍज कम्पेअर टू चढापेक्षा जास्त असेल. ओके, गॉट इट? आता तरी समजलं? Yes, Yes sir. or no? Yes. येस सर. Okay. ठीक आहे. मग आता आपण बी काय दिलेलं आहे आपल्याला? टॉप विड्थ दिलेले आहे ह्यांनी. किती दिलेले? 3 मीटर. म्हणजे बी इज इक्वल टू 3 मीटर. एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला? बी इंटू डी प्लस एन, बी इंटू डी प्लस एन इंटू डी स्क्वेअर. हा फॉर्म्युला बघा दिसतंय स्क्रीनवरती. ठीक आहे. मग आता करा मल्टिप्लाय. A1 इज इक्वल टू 3 इंटू डी. डी किती आहे आपला? 1.5. तो कुठून आला 1.5? कोण सांगू शकतंय डी कुठून आला 1.5? इथं दिसतंय बघा तुम्हाला, इथं पुढे केलेलं दिसतंय. कसं केलं आपण? जे आहे ती काय समजलं, आरएल जे आहे ते आपल्याला इथं इम्बॅकमेंट आरएल दिलेले यांनी क्वेश्चन मध्ये 500. त्या 500च्या आरएल ला आपण काय करतोय? सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मॅच करण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं 498 आहे, इथं 497 आहे, तर डी जो आहे तो प्रत्येक वेळी सेपरेट तुम्हाला काढावा लागेल. 500 मायनस 498.5, 500 मायनस 497.5, 500 मायनस 496, 500 मायनस 494. अशा प्रकारे तुम्हाला डी जो आहे तो फाइंड आउट करावा लागेल प्रत्येक वेळ. ओके, गॉट इट? समजते कुठून आला डी? Yes, sir. हा, मग आता आपण पुढे जाऊया. बघा, A1 इज इक्वल टू 3 कुठून आलं? टॉप विड इंटू 1.5 डी, 500 मायनस 498.5 आरएल मधून प्लस 1.75 म्हणजे आपण ऍव्हरेज काढलेला एन इंटू 1.5 स्क्वेअर. 1.5 स्क्वेअर म्हणजे जो आपला डी आहे तो. करा, A1 भेटून जाईल. नेक्स्ट A2. आता A1, A2, A3, A4 असे जे आहेत ते तुम्हाला काढावे लागतील. का काढावे लागतील A1, A2, A3? कारण आपल्याला प्रत्येक सेक्शनचा एरिया काढावा लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हा 9. अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागेल? सगळे जे आहेत ते सेक्शन काढलेले आहेत बघा इथं. सेम तसंच करा. आता पहिला A1 चा एरिया भेटलेला आहे आपल्याला 8.4375. ओके, जर तुम्ही कॅल्सी असेल तर कॅल्सीवरती बघा 3 इंटू 1.5 प्लस 1.75 इंटू 1.5 चा स्क्वेअर. हे सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते स्वतःला लिहायचे नंतर. मी आता शिकवील, परंतु तुम्हाला राईट डाऊन करून मला नंतर सेंड करायचे, म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की नाहीये ह्या गोष्टी कळून जातील. जर तुम्ही सोडवलं नाही आणि फक्त मी इथं सांगताना लक्ष द्याल तर तेवढ्या पुरतं लक्षात राहील आजच्या दिवस, परंतु उद्या तुमचं ते विसरून जाईल. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, आता हा आपला झाल्यानंतर आज तुम्ही काय करा, प्रॉब्लेम 1, 2 ते 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे. नेक्स्ट A2 इज इक्वल टू सेम 3 BD प्लस ND स्क्वेअर 3 इंटू 2.5. 2.5 कुठून आलं तर 500 मायनस 497.5 केलं बघा इथं दिसतंय तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 2.5 प्लस 1.75 एन आहे आपला इंटू 2.5 डी चा स्क्वेअर. करा, आन्सर मिळेल. सेम अशाच प्रकारे तुम्ही काय करा, A2, A3, A4 अशा प्रकारे काढा. कुठपर्यंत आलो आपण समजूया? A10 पर्यंत आलो, म्हणजे लास्टचा एरिया जो की इथं आहे तो 90 चा. ओके, 90, 496. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम? बोला, काही प्रॉब्लेम आहे तिथपर्यंत कुणाला? सरळ साधा आहे. BD प्लस ND स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरतोय आणि A1, A2, A3, A4 असं जे आहे त्याच्या प्रत्येक गोष्ट काढतोय आपण. आता कुणाला काही प्रॉब्लेम आहे इथं? बघा, सांगा, बोला. डी काढण्यामध्ये, एन काढण्यामध्ये आहे कुणाला? जाऊयात पुढं.
जायचं? अस्मिता? येस सर. ओके, बघा ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला इथे काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ अर्थवर्क युजिंग ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला. आता अर्थवर्क करत असतो म्हणजे काय करत असतो आपण? बघा, हा पहिला रोड आहे समजूयात एक. ओके, त्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी रोड इथं होता. ओके, हा आत्ता जो आहे तो म्हणजे सध्याचा आहे, परंतु आता जो आपण डेव्हलप करणार आहे तो इथे समजूया. ओके, हा वरती आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा जो रोड आहे ऍक्च्युली जुना रोड होता, एक 20 वर्षापूर्वी तो इथं होता त्याची लेवल. एक आता जो प्रेझेंटचा आहे तो त्याची लेवल इथं आहे, परंतु आता जो रोड बनवणार आहे आपण नवीन, तो त्याची लेवल इथं आहे. मग ही कुठून काढलेली असेल, तर ती कुठून काढली आपण लेवल, तर तुम्ही काय केलं, अगोदरचा डेटा वगैरे कॅच केला, म्हणजे त्यावरून तुम्ही ईजीएल रिडिंग घेतल्या, ओजीएल रिडिंग घेतल्या. ओजीएल म्हणजे ओरिजिनल ग्राउंड लेवल, ईजीएल म्हणजे एक्सकॅव्हेटेड ग्राउंड लेवल. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्हाला वाटलं की कटिंग फिलिंगची क्वांटिटी जी आहे समजूयात असा अनइव्हन शेप आहे. तर बघा ना, इथं जेवढी आपण फिलिंग करणार आहे तेवढीच तुम्हाला काय करावं लागेल. जर समजा असा रोड जायचा असेल, एक मिनिट वेट, बघा आणि आपल्याला आता असा रोड घेऊन जायचा. ठीक आहे, लक्षात येते? बघा, मग आता आपल्याला काय करावं लागेल, मग जर हा आपला अलाइनमेंट ऑफ रोड असेल और सेक्शन ऑफ रोड असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, इथला जो एरिया आहे जो चढ आहे तो कटिंग करावा लागेल आणि तो कटिंग केलेला एरिया इथं फिलिंग करावा लागेल. नेक्स्ट, इथं हा जो वरती आलेला एरिया आहे तो कटिंग करावा लागेल आणि या इथं फिलिंग करावं. म्हणजेच काय, रोड बनवत असताना, अर्थवर्क करत असताना आपल्याला जेवढा रोड जो कटिंग केलेला असतो तेवढंच फिलिंग क्वांटिटी भेटली पाहिजे. त्याप्रमाणे आपण हे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करतोय. ओके, त्याच्यासाठी आपण हे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करतोय. जाऊयात पुढे. मग आता इथं आपल्याला आरएल ऑफ द एम्बॅकमेंट टॉप इज 500 भेटलेला आहे, पण ऍक्च्युली बाकीच्या आरएल ज्या आहेत त्या कशा आहेत, 498.5, 497.5. म्हणजे ऑब्विसली काय आहेत, ह्या 500 पेक्षा कमी आहेत. कमी आहेत म्हणजेच काय, त्या ठिकाणी खड्डा आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, फिलिंग करावं लागेल. फिलिंग करतो म्हणजे प्लस करतो. एखाद्या ठिकाणी फिलिंग करणं म्हणजे प्लस करणं, एखाद्या ठिकाणी कटिंग करणं म्हणजे त्या ठिकाणचा एरिया मायनस करणं. ओके, व्हॉट इट. ज्यावेळेस तुम्ही रोड इंजिनियर और हायवे इंजिनियर म्हणून ज्यावेळी तुम्ही रोडवरती वगैरे कामाला जाल किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, शीट येतो तुमच्या हातामध्ये, त्या शीट मध्ये काही ठिकाणी कटिंग तिथं मायनसच्या सगळ्या क्वांटिटीज असतात आणि काही ठिकाणी फिलिंग तिथं प्लसच्या क्वांटिटी असतात. जर समजूयात तिथं तुमच्या हातामध्ये शीट आलं आणि तिथं कटिंगला लिहिलं असेल -150, -150 म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं की या ठिकाणी मला 150 न रोड जो आहे तो खाली दाबायचा आहे, म्हणजे 150 मला त्या ठिकाणी कटिंग करावं. मग तुम्ही त्या जेसीबी असेल किंवा काही समथिंग असेल त्याला तुम्ही काय सांगा, तर 150 जो आहे तो तिथला एरिया 150 mm. 150 mm म्हणजे किती झालं, 15 सेंटीमीटर. तो एरिया जो आहे तो तेवढा कट करा. जर तिथं असेल समथिंग 1000 mm, 1000 mm म्हणजे काय करावं लागेल, तिथं तुम्हाला 1 मीटर जो आहे तो तिथं एक्सकॅव्हेट करावं लागेल रोड. किती पॅच मध्ये तिथं दिलेलं असतं, चेनेज दिलेलं असतं 80 समथिंग समजूयात, सॉरी 22 प्लस 670 इज इक्वल टू कटिंग मायनस मध्ये असेल 1 मीटर. नेक्स्ट 22 प्लस 770 म्हणजे 10 मीटरच्या पॅच मध्ये समजूयात 1 मीटर कटिंग आहे. तर तिथं तुम्हाला लक्षात येतं त्या एरियामध्ये तुम्ही काय कराल, तेवढी कटिंग करा. नेक्स्ट पुढच्या एरियामध्ये जर समजूयात फिलिंग असेल, समजूयात 780 और 790 ला समजूयात 500 mm ची फिलिंग, म्हणजे अर्धा मीटरची जी आहे ती कटिंग केलेलं मटेरियल काय कराल तुम्ही त्या जिथं फिलिंग आहे त्यामध्ये फिल करा. ठीक आहे, व्हॉट इट. येते लक्षात. त्यासाठी आपण हे प्रॉब्लेम जे आहे ते पाहतो. मग तुम्ही ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला यूज करा. ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला काय आहे, फी इज इक्वल टू व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ डिवाइडेड बाय 2 इनटू ब्रॅकेट A1 प्लस AM प्लस 2 इंटू समेशन ऑफ रिमेनिंग एरिया, जो की आता पाहिला L. आता हे 10 कुठून आलं, कुठून आलं 10, कोण सांगू शकेल, कुणाला लक्षात आलं 10 कुठून आलं? चेन एज मधील डिफरन्स. गुड, चेन एज मधील डिफरन्स म्हणजेच L. गुड, म्हणजेच इथं 10 आलं.
राईट. बघा ना चेन एज 0, 10, 20, 30, 40, 50, 60 म्हणजे चेन एज मधला डिफरन्स किती 10 मीटरचा आहे. तोच आहे इथं 10 डिवाइड बाय 2. A1 जो एरिया तुम्ही काढलेला आहे बघा बघा किती आलेला आहे 8.4375 तोच इथे घेतलेला आहे 8.4375. नेक्स्ट AN म्हणजे काय लास्टचा तुमचा जो असेल तो नंबर 8 चं आन्सर आलेले 40 तेच घेतलेले इथं 40 प्लस 2 इंटू समेशन ऑफ रिमेनिंग. मग A2 चं घ्या A3 चं घ्या A4 घ्या A5 घ्या कुठपर्यंत घ्याल जो घेतलेला नाहीये तो फक्त A1 आणि AN म्हणजे हे 40 आणि पहिलं जे घेतलेलं A1 ते घ्यायचं नाही बाकीचे सगळे जे आहे ते समेशन यामध्ये करायचे इंटू 2 करायचं तुम्हाला आन्सर जे आहे ते मिळून जाईल. कुणाला काही प्रॉब्लेम फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये ट्रॅपेझॉइडल मेथडच्या बोला आहे कुणाला काही प्रॉब्लेम यामध्ये? हर्षाली बाबर, अस्मिता मोरे, दत्ता माने, sir. रोहित लिंगडे, नो सर. जाधव काय भरपूर जण आहेत. कुणाला प्रॉब्लेम आहे नाहीये. ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला फक्त पाठ करा आणि आपण ह्या गोष्टी काय केल्या त्या लक्षात ठेवा. डी कसा काढला, D1 कसा काढला, एरिया कसा काढला आणि डिफरन्स काय घेतला, लेंथ म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी, स्लोप म्हणजे काय n त्याचा ऍव्हरेज वगैरे आणि एरिया इज इक्वल टू BD प्लस ND स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करा तुम्हाला प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. Calculate the quantity of earthwork required for the earthen dam by trapezoidal formula using following data. बघा एक तुम्हाला डॅम बांधायचा आहे अर्धन डॅम त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला यूज करून तिथं कॅल्क्युलेशन करायचंय की किती कटिंग आणि किती फिलिंगची क्वांटिटी येते काय समथिंग येते. ठीक आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फाइंड आउट करायच्या. तर आता बघा एखादा जर आपण काय करत असू डॅम बांधत असू मला कोण सांगेल प्रोसिजर ऑफ अर्धन डॅम कसा कन्स्ट्रक्ट केला जातो कोण सांगू शकेल? बोला पटपट बोला. अर्धन डॅम वरती आपण जाऊ शकतो का वरती? अर्धन डॅम वरून आपण चालू शकतो का? नाही. बोला प्लीज. थर्ड इयर स्टुडंट्स यू आर नो what is mean by earthen dam, what is mean by gravity dam, and you are studying well, very well in WRE, water resource engineering. This काय सांगा बोला कोणीतरी बोला. आकांक्षा, स्नेहल थोरात, नो सर ते अर्धन डॅम खूप कसा height वरती असतं सो नाही जाऊ शकत. बोला. त्याची हाईट खूप असते सर. हाईट खूप असते मग अर्धन डॅम वरून आपण चालू वगैरे जाऊ वगैरे येऊ वगैरे शकतो का इकडे तिकडे? नाही नाही. सर. नाही. कसं नाही जाऊ शकतो येऊ शकतो आपण. ऍक्च्युली अर्धन डॅमची जी विड्थ असते ती डिपेंड्स ऑन अर्धन डॅम आहे म्हणजे तो डॅम छोटा आहे की मोठा आहे. मे बी इथं पण कुठेतरी आहे समथिंग. आता तुम्ही पंढरपूरचे तुम्हाला माहिती असेल कुठेतरी. ऍक्च्युली विड्थ जी आहे ती डिपेंड्स ऑन तुमच्या डॅम वरती आहे. डॅम छोटा आहे की मोठा आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे समथिंग समजूयात. एक छोटासा डॅम छोटासा म्हणजे भरपूर मोठा झाला तो पण 1.5 TMC और 1 TMC ते पण खूप झाला म्हणजे त्याचा कॅचमेंट एरिया मे बी नंबर ऑफ किलोमीटर्स मध्ये येईल. तिथं पडलेलं पावसाचं पाणी त्या डॅम मध्ये येईल. हे डॅम बांधत असताना आपण काय करतो तर मुरुम असेल अशा गोष्टी युज करतो. कुठे युज करतो ह्या गोष्टी? सर्व ज्या गोष्टी असतात मोठे मोठे बोल्डर्स असते त्या बॉटमला युज करतो. का बॉटमला युज करतो? कारण जर पाण्याचा प्रेशर जास्त झाला
आणि पाणी जे आहे ते सिल्टिंग जे आहे ते घेऊन येत असतं. ज्यावेळेस पाणी वाहत येत असतं कॅचमेंट एरियामधून त्यावेळेस तो सिल्ट जमा करत असतं आणि तो सिल्ट वगैरे असेल तर तो कुठे डॅमेज करू शकतो, तुमच्या बॉटमला डॅमेज करू शकतो. त्यासाठी आपण डॅम बनवत असताना, आणि आता मी सांगितलं परवा तुम्हाला, हे परगा तलावावर तो डॅम अर्धन डॅम जो आहे तो छोटासा सॉरी नागेश करजगी ऑर्चिड कॉलेजच्या पाठीमागे म्हटलं मी तुम्हाला, तुळजापूर रोडला, बरोबर. त्या ठिकाणी जो आहे तर त्याची विड्थ ऍक्च्युली जी आहे ती 6 मीटर आहे. म्हणजे त्या रोडवरून तुम्ही 2 बाईक्स ज्या आहेत त्या ऍट अ टाइम घेऊन जाऊ शकता, मोठमोठ्या 4 व्हीलर्स, बरोबर. म्हणजे त्याची विड्थ डिपेंड्स आहे तुमचा डॅम किती मोठा आहे. तो डॅम जो आहे तो मोठा आहे खूप, बरोबर. आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्पिलवे पण पाहायला मिळेल. ज्यावेळेस डॅम मध्ये एक्स्ट्रा पाणी होतं, ज्यावेळेस जास्त पाणी होतं, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्या स्पिलवेद्वारे जे आहे ते पाणी जे आहे ते बाहेर जे आहे ते सोडू शकता, बरोबर. स्पिलवे म्हणजे एक सांडवा, त्याला आपण मराठीमध्ये सांडवा असं म्हणतो. आणि त्याला वियर असं छोटासा बंधारा पण तुम्ही म्हणू शकता. त्याला पण ऍक्च्युली स्पिलवेला सांडवा असं म्हणतात. म्हणजे त्याद्वारे तुम्ही काय करू शकता, पाणी जसा आपला बंधारा असतो त्याचप्रमाणे तो बांधलेला असतो कॉर्नरला ऍट द एंड ऑफ युअर डॅम और स्टार्ट ऑफ युअर डॅम. म्हणजे काय, तर तो डॅम जो आहे तो प्रॉपर फिलिंग केलेला असतात. तर तुम्ही ते डायग्राम पाहिलेली असेल ना अर्धन डॅमची, त्यामध्ये मग काय काय असतं, कोर सेक्शन ऑफ युअर काय समथिंग असतं प्रत्येक गोष्टी. म्हणजे जे आहे ते आतमध्ये बोल्डर्स वगैरे मोठमोठे प्रोव्हाइड केलेले असतात, जो की डॅमला हे होणार, आणि पिचिंग वगैरे ते तर केलं. ठीक आहे. आता मग आपल्याला त्या डॅमसाठी हे करायचं, इम्बॅकमेंट करायचे. टॉप विड्थ किती डॅमची बघा, 3 मीटर आहे. RL ऑफ टॉप इज इक्वल टू 105 मीटर आहे. आणि साइड स्लोप ऑन बोथ साइड इज इक्वल टू 2:1. बघा, 2 हॉरिझॉन्टल 1 व्हर्टिकल. म्हणजे जर 2 मीटर हॉरिझॉन्टल मी लेईंग केलं तर 1 मीटर व्हर्टिकल मला लेईंग करावं लागेल. कळतंय, लक्षात येते, 2 मीटर हॉरिझॉन्टल तर 1 मीटर व्हर्टिकल, अशा प्रकारे, म्हणजे 2:1. ओके. नेक्स्ट चेनेज बघा, 200, 230, 260, 290, 320, 350. आणि RL ऑफ ग्राउंड 100, 98, 97.5, 95.2, 96, 97. ठीक आहे. आता मग याद्वारे आपल्याला काय करावं लागेल, त्याची डेप्थ जी आहे ती फाइंड आउट करा. इथं डायरेक्ट तुम्ही बघा, यामध्ये ह्यांनी डायरेक्ट चार्ट मध्ये डेप्थ D1 D2 काढलेलं आहे. आता आपण इथं कसं करत होतो बघा, इथं हे सेपरेट काढलं. अशा प्रकारे केलं तर तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे डायरेक्ट तिथे एक चार्ट मध्ये कॉलम रो वाढवा आणि त्यामध्येच D1 D2 फाइंड आउट करा. कसा केला, 200, 100. आता इथं किती दिलेलं आहे, ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला 105 दिलेला आहे टॉप. 105 मायनस 100 5, 105 मायनस 98 7, 105 मायनस 97.5 समथिंग काय असेल. अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही फ्लोअर लेवल और ग्राउंड लेवल याच्याद्वारे तुम्ही डिफरन्स काढला D1 D2 D6 पर्यंत. सेम तसंच आता आपल्याला कोणता फॉर्म्युला सांगितला त्यांनी, ट्रॅपेझॉइडल. ऍक्च्युली पहिला जो प्रॉब्लेम बघितला त्यामध्ये प्रिझमॉइडल. ओके. मग काय कराल तुम्ही, सेम कराल ना, ह्या गोष्टी सेम काढा. A1 A2 A3 A6 पर्यंत काढा. आणि प्रिझमॉइडल फॉर्म्युला काय आपला, प्रिझमॉइडल फॉर्म्युला आहे बघा, Q इज इक्वल टू L/3 फर्स्ट एरिया प्लस लास्ट एरिया घ्या प्लस 4 इंटू समेशन एरिया. म्हणजे 2 4 6 हे जे आहे ते 4 इथे येतील आणि ऑड मध्ये 1 3 5 असे येते. पण फर्स्ट एरिया आणि लास्ट एरियामध्ये जी गोष्ट आपण युज केली, म्हणजे फर्स्ट एरिया म्हणजे A1 ते इथे येणार नाही ऑड मध्ये, आणि हे लास्ट म्हणजे A6 ते इथे येणार नाही. ठीक आहे, लक्षात येईल. अशा प्रकारे तुम्ही त्याला फाइंड आउट करू शकता. बघा, ज्यावेळेस आपण एखादा रोड काढतोय किंवा त्याची गोष्ट करतोय त्यावेळेस बघा, एम्बॅकमेंट म्हणजे ते फिलिंग केलेलं जे असतं आणि त्याला जो स्लोप असतो 2:1 समथिंग काय असतं, 2 हॉरिझॉन्टल तर 1 व्हर्टिकल, बरोबर. इथे 105 त्याची जी आहे ती RL टॉप दिली. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला पूर्णपणे सगळ्या गोष्टी समजत असतील. बघा, D1 इज इक्वल टू डेप्थ इज इक्वल टू 105 मायनस 100 इज इक्वल टू 5 मीटर. मग A1 BD प्लस ND स्क्वेअर, BD प्लस ND स्क्वेअर. बघा, बी किती आहे 3 इंटू 5, डी म्हणजे 5 आलेला प्लस एन, ऍव्हरेज जो काढलेला आहे ते तुमचं ऍव्हरेज. म्हणजे आता इथे एकच स्लोप दिलेला आहे, बरोबर. इथे एकच स्लोप दिलेला आहे, किती दिलेला आहे 2:1. 2 डिवाइड बाय 1 करा, काय आलं उत्तर 2 आलं. म्हणून जो आहे तो 2 डायरेक्ट घेतलेला आहे इंटू 5, डी जो आहे तो 5. असं A1 A2 A3 सगळं A6 पर्यंत काढा आणि तुमचा जो फॉर्म्युला आहे त्या यूज करा. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊया.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला आणि प्रिझमॉइडल फॉर्म्युलाचं. मग आता आपण मिड सेक्शनल मेथड कडे जाऊयात की आणखीन एक प्रॉब्लेम बघायचा आहे त्याच्यावरचा. ह्या गोष्टी अशा समजतात ना तुम्हाला की मला ब्लॅक बोर्ड वरती सांगावं लागेल. कोणाला काय वाटतंय सजेशन देऊ शकता मला तुम्ही, तसं काय प्रॉब्लेम नाही. इथं समजतंय ना काही प्रॉब्लेम कुणाला? बोललं तर समजेल. सागर कुंभार समजतात गोष्टी इथं? हा सर. ओके, म्हणजे कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये. अनुपोटे रोल नंबर 47. रितेश कोरके रोल नंबर मे बी 31. येस सर. समजतंय सगळं? काय प्रॉब्लेम? नो सर. मग जाऊयात पुढे आपण आता मिड सेक्शनल और मिड सेक्शनलचं पाहू. बघा एक्झाम्पल्स ऑन मिड एरिया मेथड और मिड सेक्शनल एरिया मेथड. त्यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय कराल, असा एक चार्ट तयार कराल, म्हणजे त्या चार्ट मध्ये तुम्हाला डायरेक्ट जे आहेत त्या गोष्टी मिळतील. बघा इन मीन एरिया मेथड और एरिया मीन इज टेकन एज, पहिल्यांदा चेन एज जे असेल ते तुमच्या क्वेश्चन मधलं, डेप्थ बी इंटू डी. बी इंटू डी म्हणजे काय, विड्थ इंटू डेप्थ. एन इंटू डी स्क्वेअर म्हणजे स्लोप इंटू डेप्थचा स्क्वेअर. नंतर जो फॉर्म्युला आपण युज करत होतो त्याप्रमाणे बीडी प्लस एन डी स्क्वेअर. डायरेक्ट इथं आन्सर लिहायचं. एम सांगितलेलं तुम्हाला. एम म्हणजे काय तर मीन एरिया. मीन एरिया. गुड. आणि लेंथ म्हणजे काय तर चेन एजचं डिफरन्स. डिफरन्स बिटवीन चेन एज. गुड. आणि क्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम. कसं काढणार क्यू तर एम इंटू लेंथ. बरोबर, ते असेल तुमचं क्यू. मग आता इथं तुम्ही म्हणाल सर की कटिंग आणि बँकिंग दिसते. कटिंग म्हणजे काय, जर तुमचं उत्तर मायनस मध्ये आलं तर तुम्ही हे कटिंग मध्ये लिहाल, आणि जर तुमचं आन्सर प्लस मध्ये आलं तर ते बँकिंग मध्ये लिहाल. बँकिंग म्हणजे भरणे. बँकिंग म्हणजे काय तर भरणे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय करताय, फिलिंग करताय. म्हणजे फिलिंगचं आन्सर जे असेल ते प्लस मध्ये असेल, कटिंगचं जे आन्सर असेल ते मायनस मध्ये असेल. ठीक आहे. आणि मिड सेक्शनल एरिया मेथडला थोडासा चेंज आहे. एक 2-3 कॉलम सेम आहेत, एक 2-3 डिफरंट आहे. बघा चेन एज, डेप्थ, डीएम म्हणजे यामध्ये मीन डेप्थ, बीडीएम म्हणजे मीन डेप्थ इंटू विड्थ, एन इंटू एन डी इंटू एम स्क्वेअर म्हणजे डीएम स्क्वेअर सॉरी एन स्लोप इंटू डीएम स्क्वेअर प्लस बीडी प्लस एन डी स्क्वेअर. आणि लेंथ आणि क्यू सेमच आहे, फक्त जर नाव बदललं तर त्यानुसार त्याचे जे आहे ते 2-3 कॉलम जे आहेत ते चेंजेस होते. ओके, आता आपण एक प्रॉब्लेम पाहू. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ अर्थवर्क फॉर रोड फ्रॉम द फॉलोइंग डेटा बाय युझिंग मीन एरिया मेथड. बाय युझिंग मीन एरिया मेथड. आता मीन एरियाचं जे आहे ते इथं आहे. बरोबर, हा जो आहे तो चार्ट आपल्याला लागेल. म्हणजे चेन एज, डेप्थ बी इंटू डी, एन डी स्क्वेअर, बी डी प्लस एन डी स्क्वेअर, एम लेंथ आणि क्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम. ठीक आहे, हा चार्ट आपल्याला लागेल. फॉर्मेशन विड्थ इज इक्वल टू 10 मीटर, स्लोप ऑफ बँकिंग इज इक्वल टू 2:1 अँड स्लोप इन कटिंग इज इक्वल टू 1.5:1. ठीक आहे. आता मग यामध्ये 2 स्लोप आहेत, त्याचं ऍव्हरेज घेऊयात. फॉर्मेशन विड्थ आहे ती बी जी आहे ती तुम्ही त्यामध्ये घ्याल, आणि डिफरन्स म्हणजे जो आहे तो तुम्ही एल घ्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता आपण एक चार्ट पाहूया. बघा सेम जसं चेन एज, ग्राउंड लेवल, फॉर्मेशन लेवल. ग्राउंड लेवल जी आहे ती ऍक्च्युअली, आणि फॉर्मेशन लेवल म्हणजे जी आपण करतोय अगोदरची होती किंवा काय समथिंग ती. आता बघा 498 मायनस 496.50 ग्राउंड लेवल जी आहे ती. बरोबर, आणि फॉर्मेशन जी करायची ती आपल्याला लक्षात येते. फॉर्मेशन लेवल म्हणजे काय तर ऍक्च्युअली आपण आता रोड जो आहे तो करणार आहे, तो रोड करत असताना आपल्याला फॉर्मेशन लेवल जी आहे ती ऍक्च्युअली पाहिजे तिथं किती पाहिजे तर 496.50 पाहिजे. ओके, इथं दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये. ओके, तर ते करत असताना आपल्याला मग काय करावं लागेल, ग्राउंड लेवल मधून ते मायनस केल्यानंतर तुम्हाला काहीतरी समजून येईल की आपल्याला -1.5 मीटर जे आहे ते आपल्याला कटिंग करावं लागेल. लक्षात येते सगळ्यांच्या, -1.5 म्हणजेच काय आलं, कटिंग आलं. बरोबर आहे.
ओके. नेक्स्ट फॉर्मेशन लेवल आणि ग्राउंड लेवल बघा 497.90 आणि 496 बघा. 50 मीटर चेनेजला ग्राउंड लेवल जी आहे ती त्या ठिकाणी आरेल आहे 497.90 म्हणजे 497.90 म्हणजे वरती आहे. परंतु फॉर्मेशन लेवल रोड करत असताना तिथे ऍक्च्युली आरएल जी आहे ती पाहिजे आपल्याला 496. मग 497.90 म्हणजे काय, तर रोड जो आहे तो तुमचा काय वरती आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी कटिंग करावं लागेल. म्हणजे तुम्ही काय कराल तर त्या ठिकाणी कटिंग करा. बरोबर. ओके. म्हणजे आपल्याला इथं कटिंग करावं लागेल. म्हणजे तुम्ही -1.9 मीटर समथिंग काय करताय कटिंग करा. ओके. त्याच प्रकारे सेम असं इथं पण करा. ठीक आहे. डेप्थ व्हॅल्यू तुम्हाला जे आहेत त्या सगळ्या कशामध्ये आलेल्या आहेत, मायनस मध्ये आलेल्या आहेत. परंतु त्या घेत असताना बघा आपण काय करतोय बघा, चेनेज डेप्थ लिहिताना डायरेक्ट डेप्थ मध्ये प्लस मध्ये लिहिलेले आहेत. ओके. परंतु त्याच्या जे उत्तर येणार आहे ती कशामध्ये येतील, सगळी मायनस मध्ये. का तुम्ही म्हणाल सर मग तिथं डेप्थ मायनस मध्ये लिहिलेली नाही परंतु उत्तर जे आहेत ते मायनस मध्ये लिहिले. ऍक्च्युली आपली सगळ्या गोष्टी काय करतोय आपण कटिंग साठी करतोय. मायनस आलं म्हणजे काय करतोय आपण कटिंग करतोय. म्हणजे आपल्याला सगळे आन्सर कशामध्ये लिहावे लागतील, आन्सर क्यू इज व्हॉल्यूम. त्यामध्ये कटिंग बँकिंग मध्ये एक पण येणार नाही कारण तिथं फिलिंगच नाहीये. सगळ्या गोष्टी काय आहेत तर कटिंग आहे. तिथला चेनेज और एरिया आरएल जे आहे ते कटिंग करायचे आहे. त्यामुळे आपण जे आन्सर लिहाल ते सगळे कटिंग मध्ये लिहा. फक्त डेप्थ मध्ये लिहित असताना त्याला पॉझिटिव्ह असं दाखवले, काही दुसरं नाही. सेम जसं आपण सर्वेचे मे बी लॅटिट्यूड आणि डिपार्चरचे फॉर्म्युले सॉल्व्ह करत होतो ऍडव्हान्स सर्विंग मध्ये. लॅटिट्यूड जरी मायनस असलं और समथिंग डिपार्चर जरी मायनस असलं तरी आपण काय केलं होतं, त्यांना पॉझिटिव्ह मांडलं होतं आणि आपण जे ते फॉर्म्युल्यावरून आन्सर काढत होतो. समथिंग रूट मध्ये डिपार्चर स्क्वेअर प्लस लॅटिट्यूड स्क्वेअर इज इक्वल टू काहीतरी आणि टॅन थिटा इज इक्वल टू डी डिवायडेड बाय एल, डिपार्चर डिवायडेड बाय लॅटिट्यूड, असं काहीतरी समथिंग शिकलो आपण. लॅटिट्यूड आणि डिपार्चर माहित आहे सगळ्यांना, आठवतंय? येस और नो? लॅटिट्यूड डिपार्चर आठवतंय का? बोला रे, बोललं तर समजेल. हा म्हणजे काय, लॅटिट्यूड कुठे असतो, फक्त नॉर्थ आणि साऊथला. हे जे आहे ते नॉर्थ आणि हे जे आहे ते साऊथ. म्हणजे नॉर्थिंगला पॉझिटिव्ह, साऊथिंगला निगेटिव्ह. डिपार्चर जे असते ते हॉरिझॉन्टल असतं, म्हणजे ईस्टिंग अँड वेस्टिंग. ईस्टिंगला प्लस, वेस्टिंगला मायनस. मग ह्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही समथिंग बघा, इथं काहीतरी समथिंग, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ओके. यामध्ये मग काय असतं, पहिलं जे असतं ते प्लस प्लस फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड मध्ये असतं ते मायनस प्लस, थर्ड मध्ये असतं ते मायनस मायनस आणि फोर्थ मध्ये असतं ते प्लस मायनस. मग पहिल्याला लॅटिट्यूड नाव द्या फक्त, दुसऱ्याला डिपार्चर. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये काय, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. या प्रकारे सेम आपण इथं डेप्थ घेत असताना काय करतोय तर निगेटिव्ह आपण त्याला काय कन्सिडर करत नाही, तिथं फक्त डेप्थ लिहिताना पॉझिटिव्ह करतोय. परंतु कटिंग मध्ये आन्सर लिहितोय म्हणजे तिथं काय करावं लागेल, कटिंग मध्ये सगळं जे आहे ते मायनस मध्ये तुमचं येईल. ठीक आहे. मग बघा, चेनेज डेप्थ लिहिली, बी इंटू डी करा. बी काय आहे तुमचं, किती आहे बी, फॉर्मेशन विड्थ 10 इंटू डी किती आहे बघा 1.5 करा. 10 इंटू 1.5 15 आलं, 10 इंटू 1.9 19 आलं, 10 इंटू 1.6 16 आलं आणि 10 इंटू 1.4 14 आलं. गॉट इट ऑल ऑफ यू? बी इंटू डी पर्यंत आलात सगळेजण? येस सर. समजलं? हा ओके. आता नेक्स्ट एन इंटू डी स्क्वेअर. एन इंटू डी स्क्वेअर. एन म्हणजे काय तर स्लोप आहे. आता इथं स्लोप काय, स्लोप ऑफ बँकिंग आणि स्लोप इन कटिंग 2:1 आणि 1.5 has to 1. आता मग मला सांगा, इथं स्लोप घेत असताना मी काय घेईल, कसं करेल? काय करावं लागेल मला? कटिंगचा स्लोप घ्यायचा. कटिंगचा स्लोप घ्यायचा फक्त. मग मला सांगा कटिंगचा स्लोप किती आहे? 1.5. 1.5 इंटू डी चा स्क्वेअर करा. आन्सर किती येते मला सांगा. बरोबर येते का ते? 3.375 येते का सांगा.
येस सर. येस Yes, सर. ओके ना, ओके ना, सगळ्यांचं आलंय, सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा. Yes, नाहीतर sir. प्रॉब्लेम Yes, sir. हा ओके. म्हणजे आता लक्ष द्या, का आपण फक्त कटिंगचा इथं सिलेक्ट केला, कारण आपल्याला ही मेथड जी आहे ती ना की प्रिझमॉइडल आहे ना की ट्रॅपेझॉइडल आहे. यामध्ये फक्त तुम्हाला मीन एरिया मेथड किंवा मिड सेक्शनल एरिया मेथड आहे. यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही फिलिंग करत असाल तर फिलिंगचा स्लोप घ्यावा लागेल, म्हणजे बँकिंगचा स्लोप घ्यावा लागेल. आणि जर तुम्ही कटिंग करत असाल आणि तुमचा आन्सर जर मायनस मध्ये येत असेल तर तुम्हाला कटिंगचा स्लोप घेतला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही समथिंग स्लोप इंटू डेप्थ करताय त्यावेळेस. ठीक आहे, ओके. नेक्स्ट तुम्हाला हे आन्सर आले एन इंटू डी स्क्वेअर, त्यापर्यंत तुमचं ओके. बीडी प्लस एन डी स्क्वेअर करा, म्हणजे हे प्लस हे करा. 15 प्लस 3.375 आन्सर मिळेल तुम्हाला 18.375. 19 प्लस 5.415 तुम्हाला आन्सर येईल 24.415. ओके, व्हॉट इट ऑल ऑफ यू बीडी प्लस एन डी स्क्वेअर पर्यंत आले सर्वजण, काही प्रॉब्लेम नाही आहे पुन्हा. नेक्स्ट एएम. एएम कसं फाइंड आउट केला, कसा केला, कोण सांगू शकेल? या ठिकाणी पुढे काहीच नाहीये बघा, एएम फर्स्ट झिरोला काहीच नाहीये. कोण सांगेल कसं आलं एएम 21.395? Area 1 plus area 2 divided by 2. एरिया 1 प्लस एरिया 2 डिवायडेड बाय 2. आन्सर येते का बघा 21.395. येस सर. ओके, गुड. आणि मला सांगा, कारण आता आपण ज्यावेळेस हे लिहित असतो त्यावेळेस एरिया 1, कारण आपण झिरो चेन एजला जे आहे ते काहीच लिहित नसतो. तुम्ही मे बी पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग सब्जेक्ट शिकला असाल. पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये मे बी तुम्हाला पॉप्युलेशन फोरकास्टिंग असं काहीतरी पहिल्या चॅप्टर मध्ये और समथिंग दुसऱ्या चॅप्टर मध्ये शिकला असाल. फोरकास्टिंग ऑफ पॉप्युलेशन करत असताना आपल्याला डिकेड इयर्स असतात. एन इज इक्वल टू 1 डिकेड इज इक्वल टू 10 इयर्स. त्यामध्ये तुम्ही समथिंग मेथड्स पाहिल्या पॉप्युलेशन फोरकास्टिंगच्या, अरिथमेटिकल अरेंज मेथड और काय समथिंग जिओमेट्रिकल मेथड और ग्राफिकल मेथड और समथिंग इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड, अशा काहीतरी मेथड्स पाहिल्या. बुस्टन्स फॉर्म्युला समथिंग असं काहीतरी पाहिलं. त्यामध्ये तुम्ही काय करत होता, ज्यावेळेस चार्ट येत होता पॉप्युलेशन फोरकास्टिंग काढत होता, पीएन इज इक्वल टू P0 प्लस एनडी. P0 प्लस एनडी. P0 म्हणजे काय तर प्रेझेंट पॉप्युलेशन, पीएन म्हणजे काय फ्युचर पॉप्युलेशन, एन म्हणजे काय नंबर ऑफ डिकेड्स आणि डी म्हणजे काय तर ऍव्हरेज. आता त्यावेळेस आपण काय केलं, पहिल्या वर्षी झिरोला काहीच नसतं म्हणून आपण तो कॉलम और तो रो काय केला सोडून दिला. आणि दुसऱ्या वर्षाला काहीतरी लोक वाढले, म्हणजे 2011ला समजा तिथं झिरोच्या ठिकाणी 2011. 2011ला जे पॉप्युलेशन आहे ते आपलं म्हणजे प्रेझेंट पॉप्युलेशन, त्यामुळे आपण त्या पुढे काहीच नाही लिहिलं. पण आपल्याला ऍक्च्युली काढायचं काय 2041चं पॉप्युलेशन काढायचंय, म्हणजे नंबर ऑफ डिकेड्स 3 झाले. मग आपण प्रत्येक वेळेस काय करणार, त्यामध्ये जे डिफरन्स आला तो इथे लिहिणार. त्याच प्रकारे सेम A1 प्लस A2 डिवायडेड बाय 2 मीन जो काढलाय तो इथे लिहिलेला आहे 21.395. सेम तसंच दुसऱ्या वेळेस इथं लिहा आणि तिसऱ्या वेळेसचा इथं लिहा. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम एएमचा आहे? कुणाला प्रॉब्लेम? हो सर. ओके, आता नेक्स्ट आपण काढूयात लेंथ. लेंथ काय माहितच आहे तुम्हाला, डिफरन्स ऑफ चेन. 0, 50, 50, 100 म्हणजे 50चा डिफरन्स आहे सगळीकडे. तोच डिफरन्स जो आहे तो इथे लिहिला. आता काढा क्यू. क्यू इज इक्वल टू काय करणार आहे आपण, एरिया एम इंटू लेंथ करा. मग तुम्हाला जे आहे ते उत्तर मिळते. फक्त लिहिताना ते कटिंग मध्ये लिहा. आणि काय आलं कटिंगची क्वांटिटी टोटल तर 3095.62. कुणाला काही प्रॉब्लेम आहे आता यामध्ये? मिड सेक्शनल एरिया मेथड मध्ये, सॉरी मिन सेक्शनल मेथड आहे कुणाला काही प्रॉब्लेम? बोला, पटपट बोला. पुढचा एक प्रॉब्लेम बघूयात आपण. नाही ना प्रॉब्लेम, जायचंय पुढं. हे तर कळलंय, कारण कटिंग मध्ये काय आलं तर मायनस जे आहेत ते आपल्या सगळ्यात जे आहेत त्या डेप्थ होत्या. म्हणजे आपल्याला काय झालं, फॉर्मेशन लेवल आणि ग्राउंड लेवल. फॉर्मेशन लेवल ग्राउंड लेवल मध्ये काय झालं, फॉर्मेशन लेवल जे आहे ते ऍक्च्युली खाली आहे, ग्राउंड लेवल जे आहे ती वरती आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, कटिंग करावं लागेल. म्हणून हे सगळे आन्सर जे आहेत ते कटिंग मध्ये लिहिले. ओके, गॉट इट. नेक्स्ट पुढे जाऊया. एक लास्ट प्रॉब्लेम, त्यानंतर डायरेक्ट सेप्टिक टँकचं डिझाईन असेल, म्हणजे आपलं टोटल सिलेबस जो आहे तो कम्प्लीट होईल.
बघा, द फॉर्मेशन लेवल ऑफ अ रोड ऍट स्टार्टिंग पॉइंट इज अ 470 मीटर. द रोड सरफेस शाल बी फॉलिंग ग्रेडियंट लाईन ऑफ 1 to 60 फॉलिंग ग्रेडियंट लाईन. ओके, म्हणजे जी आपण ग्रेडियंट म्हणजे काय, द रेट ऑफ राईज अँड फॉल अलॉंग द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. रेट ऑफ राईज ऑर फॉल म्हणजे काय, जर डायग्राम काढायची म्हटलं तर मे बी हायवे इंजिनिअरिंग मध्ये शिकलेले आहेत. समथिंग अशी काहीतरी ग्राउंड आहे. ठीक आहे, तर समजूयात आपलं जे आहे फॉर्मेशन लेवल ते आहे अशी आहे समजूयात. ओके, आणि आपलं ग्राउंड जे आहे ते ऍक्च्युली असं आहे समजूया. थोडस समजून घ्या, माझे डायग्राम थोडे कच्चे आहेत. ओके, मग आता ही जी फॉर्मेशन लेवल आहे यामध्ये आपण काय करतोय, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हा जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे बॉटमचा खालचा, त्या विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण काय करतोय, ग्रेडियंट घेतोय. फॉर्म्युला पण पाहिला असेल तुम्ही, हाईट डिवायडेड बाय डिस्टन्स इंटू 100. पाहिलाय हायवे इंजिनिअरिंग मध्ये दुसऱ्या चॅप्टर मध्ये जिओमेट्रिकल डिझाईन मध्ये शिकलास. ठीक आहे, ते म्हणजे ग्रेडियंट. आता तो ग्रेडियंट आपल्याला काय करायचा आहे, इथं जो आहे तो कन्स्ट्रक्ट करतोय आपण फॉर्मेशन विड्थद्वारे. द रोड सरफेस शाल बी फॉलिंग ग्रेडियंट लाईन ऑफ 1 to 60. ओके, म्हणजे जर 1 व्हर्टिकल असेल तर 60 हॉरिझॉन्टल असं समजेल. फॉर्मेशन विड्थ ऑफ द रोड इज अ 12 मीटर. फॉर्मेशन विड्थ ऑफ द रोडची विड्थ किती आहे तर 12 मीटर. साइड स्लोप 1:2 in embankment and 1:1.5 in cutting. एम्बॅकमेंट म्हणजे फिलिंगचा साइड स्लोप जो आहे रोडचा, साइड स्लोप कळतो सर्वांना, साइड स्लोप कळतो. रोड इन क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन एम्बॅकमेंट अँड क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग, हा म्हणजे साइड स्लोप. म्हणजेच कोणता, हा जो तिरपा दिसतोय हा म्हणजे साइड स्लोप. ठीक आहे, कारण आपण ज्यावेळेस रोड कन्स्ट्रक्ट करत असतो किंवा आपण रेल्वे लाईन पण पाहिलेली असेल तर बलास्ट वगैरे जे आहे ते टाकलेले असतात, काहीतरी विड्थ थिकनेस जे आहे ती प्रोव्हाइड केलेली असते. याच्यात बलास्ट आहेत समजूयात असे इथं. ओके, हे जे आहेत ते असे थिकनेस काहीतरी समथिंग ही झालेली असते आणि त्यावरती आपण काय करत असतो, समथिंग असा थोडासा नॉर्मल असतो स्लोप, जास्त जरी झाला असा काहीतरी केंबर जो आहे तो प्रोव्हाइड केला असतो, त्यावरती रोड असतो. मग त्यासाठी आपण काय केलेलं असतं, स्लोप प्रोव्हाइड केला. तोच जो असतो तो म्हणजे 2:1 to 1.5:1 समथिंग काही. ओके, ज्या त्या रोडनुसार ठरवलेलं असतं. Assume there is a no cross slope to the ground. ओके, आता यामध्ये बघा चेन एज RL ऑफ ग्राउंड लेवल. बघा चेन एज दिलेलं आहे, RL दिलं, डिफरन्स दिलाय 30 मीटरचा. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ अर्थवर्क फॉर रोड युजिंग मीन सेक्शनल एरिया मेथड. मीन सेक्शनल एरिया मेथड वापरा म्हटलं. आता आपल्याला फॉर्म्युला काय आहे, फॉर्मेशन लेवल जर काढायची असेल FL, आता फक्त ह्यांनी ग्राउंड लेवल दिली. इथं कसं होतं ह्या प्रॉब्लेम मध्ये, फॉर्मेशन लेवल पण दिली होती बघा इथे, बरोबर. तर आपल्याला ते कसं मिळेल, फॉर्मेशन लेवल काढायचे असेल तर बघा फॉर्म्युला, फॉर्मेशन लेवल ऑफ अ प्रिव्हियस चेनेज प्लस ऑर मायनस ग्रेडियंट इंटू चेनेज डिफरन्स प्लस फॉर फॉलिंग ग्रेडियंट डिवायडेड बाय फॉर रायझिंग ग्रेडियंट, म्हणजे फॉलिंग और रायझिंग सॉरी, प्लस ऑर मायनस म्हणजे काय असेल ते समथिंग. देअरफॉर चेनेज ऑफ 30 FL. बघा समजूयात आता हा 30 मीटरचं चेनेज घेतोय. ओके, 30 मीटरचं लिहिलं इज इक्वल टू, बघा आता ह्याचं काय आहे, ऍक्च्युली 470 स्टार्टिंग पॉइंट आहे म्हणून काय घेतलं बघा, इथं काय म्हटलंय FL, बरोबर. म्हणजे जे असेल ते पहिलं प्रिव्हियस चेन आहे ते जे आहे ते 470 म्हणून ते इथं लिहिलं 470 मायनस 1/60. 1/60 काय तर आपला काय फॉलिंग ग्रेडियंट. बघा इथं फॉलिंग ग्रेडियंट, जर इथं रायझिंग ग्रेडियंट असतं तर प्लस घ्यायचं, जर फॉलिंग ग्रेडियंट असेल तर मायनस घ्यायचं. म्हणजे जी मी परवा तुम्हाला मे बी सांगितलं होतं, अँगल ऑफ इलिव्हेशन और अँगल ऑफ डिप्रेशन. जसं आपण टॅकोमेट्री सर्वेइंग असा काहीतरी चॅप्टर पाहिला आपल्या सर्वेइंग मध्ये, त्यामध्ये अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे ग्राउंड वरचा अँगल वरचा जो असतो तो प्लस असतो, पॉझिटिव्ह असतो, आणि अँगल ऑफ डिप्रेशन जो खाली जाणार असतो तो निगेटिव्ह असतो, बरोबर. त्याचप्रमाणे आपल्या इथं काय फॉलिंग ग्रेडियंट मायनस, म्हणून इथं मायनस 1/60. ओके, जर इथं रायझिंग ग्रेडियंट असतं तर इथं आलं असतं प्लस 1/60. ओके, गॉट इट. इंटू 30. 30 कुठून आलं तर 30 म्हणजे डिफरन्स, त्या चेनेजचा डिफरन्स. फॉर्म्युला लक्षात आलाय सगळ्यांच्या, येस और नो? येस सर. ओके, आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा घरी, म्हणजे तुम्ही नंतर
होमवर्क साठी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, काही प्रॉब्लेम आला तर मला नंतर उद्याच्या लेक्चरला विचारू शकता. इज इक्वल टू काहीतरी समथिंग RL आली बघा. चेन एजची फॉर्मेशन लेवल, चेन एज फॉर 30 ची फॉर्मेशन लेवल आली 469.5. त्याचप्रमाणे सगळ्यांची काढा फॉर्मेशन लेवल जे आहे ते सगळ्यांच्या आल्या बघ. पहिली जी आहे ती 470, कारण पहिली स्टार्टिंग जी आहे ती 0 ला दिलेली आहे म्हणून दुसरी काढलेली आपण. त्याच प्रकारे तुम्ही तिसरी, चौथी, पाचवी काढा आणि डेप्थ काढा. तुम्हाला लक्षात येईल कुठं पॉझिटिव्ह होते बघा ना. 470 मायनस 466.5 काय आलं, प्लस आलं, म्हणजे इथं फिलिंग आहे त्यामुळे काय असेल, डेप्थ इज इक्वल टू 3.5 प्लस मध्ये असेल. इथं RL काय करावं लागेल, इथं फिलिंग करावं लागेल. ऍक्च्युअल फॉर्मेशन लेवल बांधायचा रोड 470 RL ला, परंतु ऍक्च्युअली तो कुठे आहे, 466.5 RL ला. लक्षात येतंय बघा. एकदा आणखी डायग्राम काढून दाखवतो. ऍक्च्युअली फॉर्मेशन लेवल इथं आहे आणि सध्या ग्राउंड लेवल जी आहे ती बघा मी कशी सांगतोय, ती असे ग्राउंड लेवल जे ऍक्च्युअली असे ग्राउंड लेवल बघा, ग्राउंड लेवल बरोबर, ग्राउंडचं असं चिन्ह असतं काहीतरी सांगते. ही जी आहे ती ग्राउंड लेवल, परंतु ऍक्च्युअली रोड जो आहे तो आपल्याला ह्या फॉर्मेशन लेवलला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग जर समजूयात आपल्याला ह्या पॉइंटला आहे काय आहे, समथिंग किती आहे 470 बरोबर, 470 ते कुठं आहे 470, ते ग्राउंडला आहे 470 इथं आहे. परंतु ऍक्च्युअली आपल्याला किती पाहिजे फॉर्मेशन लेवलसाठी, ते सॉरी फॉर्मेशन लेवलला आहे 470 सॉरी, आणि इथं आहे 466. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तिथं काय करावं लागेल, भराव करावा लागेल. भराव करणे म्हणजेच काय, फिलिंग करावं लागेल, बँकिंग करावं लागेल. प्लस झाल्यानंतर आपल्याला ती रिडिंग जी आहे ती वाढलेली दिसेल. सेम तसंच पुढे आलो 30 मीटरला, 30 मीटरला आल्यावर पण सेम तसंच आहे, म्हणजे 2.3 मीटरची फिलिंग करावी. सेम तसंच पुढे आलो 0.9 कोणत्या 60 मीटर चेनेजला, तिथं पण भरावं. पुढे आलो इथं थोडासा कमी भरावा म्हणजे 90 मीटरला. आणि ज्यावेळेस मी 120 ला आलो, 120 चेनेजला आलो, त्यावेळेस मला काय झालं, फॉर्मेशन लेवल खाली आहे आणि ग्राउंड लेवल वर आहे, तर मला काय करावं लागेल, कटिंग करावं लागेल. म्हणजे मी या पॉइंटला येईल, म्हणजे ती कटिंग आहे बघा, मायनस मायनस आलं. सगळ्यांच्या लक्षात आलं, प्लस कशासाठी येते आणि मायनस कशासाठी येते, गॉट इट? येस सर. ओके. नेक्स्ट पुढे बघा. मग आता बघा काय म्हटलंय बघा, ह्यांनी मे बी क्वेश्चन मध्येच दिलंय बघा, इथं मायनस साइन इंडिकेट्स कटिंग सेक्शन. ओके, साइट वरती गेल्यानंतर पण लक्षात. इन बिटवीन 90 and 120 चेनेज देर इज अ डिफरन्स इन साइन. 90 आणि 120 च्या मध्ये डिफरन्स साइन येते का, 90 ला +0.3 आले आणि 120 ला -1.7 आले. फ्रॉम बँकिंग द सेक्शन इज कन्वर्टेड इनटू कटिंग, म्हणजे फिलिंग पासून ते कटिंग मध्ये गेलं म्हणून इथं चेंज झालेलं आहे. बँकिंग म्हणजेच फिलिंग. ओके, आता जाऊयात पुढे बघा. 0.3 तो जो आहे तो सेक्शन काढला. तुम्ही मे बी SFD BMD शिकलेला आहात. SFD BMD शिकत असताना तुम्ही शिअर फोर्स बेंडिंग मुवमेंट, शिअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम शिकत असताना तुम्ही त्यामध्ये काय काढलं तुम्ही, तर पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर अँड पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर असं काहीतरी काढलं बरोबर. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर और पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. मला मग कोण सांगू शकेल, वेअर the SFD is a 0, then BMD that point? पटपट बोला, पटपट पटपट पटपट. Maximum. Good. Where SFD is a 0, then BMD get maximum. जर समजा माझं SFD मध्ये असं काहीतरी आलेलं असेल तर त्या ठिकाणी माझी BMD पॉइंट काय असेल, मॅक्झिमम. म्हणजे या पॉइंटला माझी BMD जी असेल ती मॅक्झिमम. मग SFD मध्ये जो पॉइंट 0 झालेला असतो त्याला काय म्हणतो, कोण सांगेल? पॉइंट ऑफ Point of contra shear. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. आणि BMD मध्ये जो पॉइंट असतो हायेस्ट पॉइंट त्याला काय म्हणतो आपण? Point of contra flexure. गुड. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर SFD मध्ये जिथं 0 असतो त्याच ठिकाणी BMD मध्ये आपण मॅक्झिमम असणार BMD, आणि त्या ठिकाणच्या पॉइंटला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा क्वेश्चन 2, 4, 5 वेळा आलेला आहे आतापर्यंत. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शिअर म्हणजे काय आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हणजे काय. मग काही जण उलट लिहितात, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर SFD मध्ये म्हटलं जातं असं चुकून होतं. तो एक पॉइंट हे करा, आणि ज्या ठिकाणी SFD मध्ये 0 असतो त्याच ठिकाणी BMD मध्ये मॅक्झिमम असतो, हा पॉइंट. ओके,
आता सेम त्याच प्रकारे इथं आता बघा आपला जो आहे तो अर्थवर्क मध्ये जो पॉईंट आलेला आहे तो आता पॉईंट 3 काय झालेलं आहे त्या ठिकाणी आपण काय करतोय भराव टाकतोय म्हणजे काय करतोय त्या सेक्शनला आपण काहीतरी फिलिंग करतोय बँकिंग करतोय पण त्याच सेक्शनला त्यानंतर म्हणजे 60 मीटर चेनेज इथं 90 मीटर चेनेज आणि नंतर जो चेनेज येणार आहे तो काय समथिंग समजूयात आपला काय 120 समजूया ओके तर त्या ठिकाणी काय करतोय त्या ठिकाणी आपण कटिंग करतोय मग तो एरिया जो आहे तो मायनस मध्ये येईल म्हणजे ही जी आहे ती ग्राउंड लेवल आहे ही जे आहे वरती जे केलेलं आहे ते फिलिंग केलेलं आहे आणि हे जे आहे ते खालचं कटिंग आहे लक्षात येते ओके गॉट इट लक्षात येतंय का नाही बोला Yes, sir. बोललं तर समजेल हो सर. हा मुलांनी पण सांगत चला फक्त मुलींनी नकोय हा माने कारण लक्षात येईल माने आहेत का दत्ता माने येस सर. येते का आन्सर हा सर सांगितलं की. सांगितलंय का खरसाडी बाबर Yes, sir. हो सर. ओके मोरे अस्मिता मोरे Yes, sir. आलं आन्सर Yes, sir. ओके नेक्स्ट अमोल गायकवाड अमोल गायकवाड अमोल गायकवाड Yes, sir. ओके नेक्स्ट ज्ञानेश्वर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे बोला शिंदे आहेत का लेक्चरला का मोबाईल ठेवून बसलाय बाहेर ज्ञानेश्वरी शिंदे आहात का तुम्ही प्रेझेंट आहात ना येस सर समजतंय का तुम्हाला येस सर समजते हा बोलत चला किती येतोय व्हॅल्यूम किती येतोय टोटल व्हॅल्यूम कॅल्क्युलेट केले का शिकल्या पहिले स्टार्ट चालू हो. चालेल नाही का आता स्टार्ट करू हो, हो. येते का ओके, yes. तुमचे एवढं आम्ही नाही शिकवत जास्त प्रयत्न तुमच्या इतकं आम्ही प्रयत्न ओके बघा त्या ठिकाणी आपण एसएफडी बीएमडी करत असताना सेम असाच तुम्ही सेक्शन घ्यायचे आणि त्याची एक्स ची व्हॅल्यू काढायची आठवते का तुम्हाला येस और नो प्लीज सांगा मला करत होतो ना आपण बोला ना बोला बोललं तर समजेल आवाज येतोय माझा दत्ता येतोय आवाज हो सर. अमोल गायकवाड येतोय आवाज ज्ञानेश्वरी शिंदे Yes, sir. येतोय आवाज ओके बघा त्या ठिकाणी आपण काय करत होतो ज्या ठिकाणी सेक्शन चेंज होतो ज्या ठिकाणी कटिंग टू फिलिंग और फिलिंग टू कटिंग आलेला आहे तो सेक्शन आपण इथं घेतलेला आहे बघा इथं काय म्हटलेलं आहे लाईन वी नीड टू फाइंड आउट पॉइंट वेअर FL and GL matches with each other point of zero depth here in between chain edge 90 to chain edge 120 depth changes from positive to negative सेम जसं SFD BMD मध्ये काढत होतो त्याप्रमाणेच पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह तोच सेक्शन जो आहे तो आपण इथं घेतलेला आहे बघा कसा घेतला तर बघा इथं 90 to 120 पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0.3 हाईट निगेटिव्ह 1.7 ओके डिस्टन्स काय असेल तो आता आपण काढूया कसा काढवायचा एक्स मानायचं कोणत्या गोष्टीला मानणार आपण जी पहिली गोष्ट आहे ती एक्स दुसरी जी गोष्ट आहे त्याला काय समथिंग तुमचं जेवढं डिस्टन्स आहे म्हणजे काय आहे डिस्टन्स 30 मीटरचं चेनेज आहे मायनस एक्स करा 0.3 डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू 1.7 divided by 30 minus x. Vertical divided by horizontal. Vertical divided by horizontal. Okay, got it? लक्षात आलं कसं काढले आपण वर्टिकल हा लक्षात येऊ द्या वर्टिकल डिवाइडेड बाय हॉरिझॉन्टल वर्टिकल डिवाइडेड बाय हॉरिझॉन्टल म्हणजे 0.3 जे आहे ते भराव केलेला डिवाइड बाय एक्स 1.7 जेवढी कटिंग करतोय ते म्हणजे वर्टिकल मायनस जेवढं आपलं काय आहे हे टोटल आहे 30 त्यामधून एक्स मायनस केला 30 मायनस एक्स तो जो आहे तो हॉरिझॉन्टल तेच काढलं काय म्हणतात त्याला तिरकस गुणाकार करा बरोबर तिरकस गुणाकार केल्यानंतर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती मिळून जाईल
गॉट इट? सगळे आले? एक्स इज इक्वल टू 4.5 पर्यंत आले का सर्वजण? आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. ओके, ठीक Yes, आहे. आज sir. आपण इथं थांबूयात, मग नंतर पुढच्या लेक्चरला तो राहिलेला थोडासा प्रॉब्लेम आहे जो एक मिनिट हा, एक मिनिट. शिंदे सर तुम्हाला हे करतील. बोल. बस. 4 चॅप्टर झालेत ना? हो हो, चालेल. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. मी आता क्वेश्चन आन्सरिंग करतोय तुम्हाला. पहिले 4 चॅप्टर झाले असतील तुम्हाला. ओके, बरोबर सर. साऊंड इज ऑडिबल. आवाज येते का मान्य? हो सर, येतोय. ओके. व्हॉट इज मिनिंग बाय एस्टिमेटिंग? कोण सांगतंय? व्हॉट इज मिनिंग Hello, बाय? यस, एक जण कोणतं सांगा. to know the probable cost of the material before the execution is called as estimating. What is meant by the approximate estimate? What is meant by the approximate estimate? Almost value. Almost Value or almost the price of the material. what is budget provision काय असतं? What is meant by the budget provision? It is required for the approximate estimate. Task work. What is meant by the task work? Task work rate analysis मध्ये आहे. What is meant Means by the Going by skill डेली level. वर्क. daily work? किती hours असतं? 8 Standard hours. 8 hours. Okay. Density of steel 7850 kg. kg. Okay. Next. Estimatorचे काय रोल असते? Estimatorचे To prepare phase sheet. To prepare the list of checklist of the materials. Then अजून काय करू शकतो? एस्टिमेटरचा फायदा काय होऊ शकतो आपल्याला? To know the labor, amount of labor required, then material required, machinery is required. टेंडर to give the rough idea about the cost of the material to the owner. What is meant by the phase sheet? Phase sheet काय असतं? It is the first page of estimate. First page of the estimate. Okay. What is meant the measurement sheet? Format सांगू शकता मला पण measurement sheet चा? Abstract and measurement sheet. Particular of work expression, number of length, breadth, depth, quality and total quality. Quality का quantity? Quantity. Okay. What is meant by the prime cost? Provisional cost, prime cost. येते Prime तुम्हाला? cost means the cost of the material at the shop. Material or article. Okay. Provisional No. cost means the amount which is kept aside from the estimator for the air conditioning system and sewer pipes, etc. बरोबर आहे. Next question. Data required detailed estimate. कोणता डाटा required लागतो आपल्याला estimate करण्यासाठी? Rates Data. of the materials. Drawing and specifications. अजून कोणता राहिलाय? Drawing, specification, material. अजून कोणतं? अजून काय Quantity काय? of labors. Okay. Detailed estimate म्हणजे काय असतं? What is meant by the detailed estimate? Types of detailed estimate. Revised, supplementary and supplementary estimate, repair and maintenance estimate. Approximate estimate.
Plinth Plinth area, area method, service unit method, typical bay method, approximate quantity method. What is meant by the typical bay method? Typical bay method is a center to center distance between the support of a building consists of similar parts. जनरली कुठे यूज असते टिपिकल बे मेथडचा यूज कुठे करतो आपण जनरल? Godown shades, नेक्स्ट प्लिंथ एरिया मेथड. ऍक्च्युअल प्लिंथ एरिया मेथड काय आहे नक्की त्याचा कन्सेप्ट माहित आहे? व्हॉट इज मीन बाय द प्लिंथ एरिया मेथड? अजून कोणती मेथड आहे ना प्लिंथ एरिया क्वांटिटी मेथड काय समजा ते काय ना? approximate quantity method, service हा. unit method. सर्व्हिस काय? युनिट मेथड मध्ये मेजरमेंट पर ऑब्जेक्ट घेतले जाते म्हणजे पर क्लासरूम स्टुडंट. स्कूलचे युनिट काय असतं? स्कूलचे युनिट कशाचं? युनिट असतात आपले Per class. स्कूल per classroom, क्लासरूम. ओके. सिनेमा हॉल per seat, एम्पी थिएटर असेल किंवा तुमचं एम्पी थिएटर असेल तर सिनेमा थिएटर जसं सिनेमा Per थिएटर Per seat. ओके. मिल्क वाटर असेल तर per वाटर liter. असेल लिटर. ओके. हे 5वा चॅप्टर चालू आहे का तुमचं? स्टार्ट केलंय का आजच? जनरली लेबरचे टाईप कोणकोणते असतात? Mason, head mason, skilled labor, unskilled labor, semi skilled labor. ओके. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट 0.035 काय 0.035 काय? युनिट kg, पेज. मीटर क्यूब. ओके बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. स्टीलची डेन्सिटी सांगितली 7850 kg ना? yes sir, ओके. नेक्स्ट बॅगचं वेट किती असतं? वन बॅग 50 kg. 50 kg. बरोबर. 50 का 35? 50. 50. जनरल क्वेश्चन असे विचारले जाऊ शकतात की तुम्हाला एक्सटर्नल असेल तर जनरली बॅग वेट, व्हॉल्यूम ऑफ सिमेंट, व्हॉल्यूम ऑफ तुमचं काय असेल कॉन्क्रीटच्या ब्लॉकची साईज सुद्धा एस्टिमेट मध्ये विचारलं जातं. जनरली तुम्हाला 1200 स्क्वेअर मीटरचा प्लॅन दिलेला असेल तर त्यासाठी जनरली खर्च किती येऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला एस्टिमेटिंग मध्ये विचारलं जाऊ शकतं. एक्सटर्नलला कोण सांगू शकते मला? आता तुम्ही एस्टिमेटिंगचा लास्ट चॅप्टर शिकत आहात मग तुम्हाला एखादं 1500 स्क्वेअर फूट किंवा 1200 स्क्वेअर फुटाचं बंगलो करायचा आहे तर किती खर्च येईल जनरली? तुम्ही आपल्या अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये शिकलेलेच आहात. कोण सांगू शकते जनरली मार्केट रेट नुसार? 19 किलोग्राम आपलं किलो. क्वेश्चन काय आहे का आधी 1200 स्क्वेअर मीटर आपलं काय आहे बंगलो आहे त्या बंगलोसाठी किती खर्च येणार आहे अप्रॉक्सिमेट सांगायचं आहे मग. 10 ते 15 लाख. ओके. कसं घेतलं तुम्ही 10 ते 15 ला? जनरली आता काय बघायचं लक्ष द्यायचं ऍज इंजिनियर आता तुम्ही डिप्लोमा पास आउट होताय 6 महिन्यानंतर. ओके. मग जनरली मार्केट रेट नुसार किती स्क्वेअर फूट काम चालू आहे? सपोज 1000 स्क्वेअर मीटरचं आपलं काम आहे एका स्क्वेअर मीटरला किती खर्च येऊ शकतो? 1000 आहे का 1200 आहे का 1500 आहे ह्याच्यानुसार ते आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करतो. 1000 स्क्वेअर मीटर असेल त्याला इंटू 1500 किती येणार आपला खर्च? 15 लाख रुपये आपल्याला 1000 स्क्वेअर मीटर साठी येतो. जनरली मार्केट रेट किती चालू आहे आता? 1200 ते 1300 स्क्वेअर चालू आहे स्क्वेअर मीटर. ओके. ते एक लक्षात ठेवा. आपल्याला जनरली काय विचारतात ते आपलं पुस्तकातलं आपल्याला विचारतात ही बुक फक्त मराठीत झाले तुम्हाला व्हॅल्यू आले 1200 स्क्वेअर फूट आहे त्याला प्लिंथ एरिया 500 स्क्वेअर मीटर दिला स्क्वेअर रेट दिलेला असेल हे जनरली पुस्तका लेवलला झालं आपल्याला. फक्त आपल्याला बाहेर जनरली तर असा क्वेश्चन विचारला माझा एक सपोज एखादा प्लॅन आपल्याला कोणीतरी दिलेला आहे शेजाऱ्यांनी सपोज त्यांनी सांगितलं मला 1500 मीटर स्क्वेअरचं काय करायचं आहे बांधकाम बांधायचं आहे तर किती खर्च येईल जनरली? तर आपल्याला जनरली फास्ट सांगता आलं पाहिजे 1500 स्क्वेअर फुटाला तुम्हाला 18 लाख ते 20 लाख रुपये खर्च येईल. जनरली मला असं सांगता येईल की आपल्याला कुलूप लावून सुद्धा देता आलं पाहिजे त्या बांधकामाला की आपल्याला ऍज अ इंजिनियर म्हणून सांगता येणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्ही हे का कॅल्क्युलेट करत असताल
रेट अनालिसिस मध्ये काय काय बघितलं तुम्ही रेट अनालिसिस मध्ये? सिमेंटची क्वांटिटी, सँड, सॅन्डची क्वांटिटी, ऍग्रिगेटची Steel. क्वांटिटी, स्टीलची क्वांटिटी. अजून काय कॅल्क्युलेट केलं? ही क्वांटिटी तुम्ही कॅल्क्युलेट केली. क्वांटिटीवरनं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं? अजून क्वांटिटी कॅल्क्युलेट केली तुम्ही. क्वांटिटीवरून अजून काय मटेरियल कॅल्क्युलेट कॉस्ट करताय? अमाऊंट, अमाऊंट कॅल्क्युलेट केली. अमाऊंट कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करता? वॉटर चार्जेस किती पर्सेंट घेता? वॉटर चार्जेस तुम्ही 1.5, 1.5% हे आपण काय घेतो? वॉटर चार्जेस घेतो. आणि कॉन्ट्रॅक्ट प्रॉफिट्स किती घेतो? 10%. 10%. आपल्याला एमपीसी ला किंवा आपल्या जनरल सिव्हिलला क्वेश्चन असू शकतो. कॉन्ट्रॅक्ट प्रॉफिट तिथं 5% to 10% म्हटलेलं आहे. तर जनरली आपण किती घेतो? 10% ला क्लिक करायचं. 5% ला क्लिक करायचं नाही, 10% आपण घेतो. कन्फ्युजन क्वेश्चन असते 5%. ओके. नेक्स्ट अजून काय करतो आपण? अजून एक काय तर करतो माझ्या मते. वॉटर चार्जेस झाले, कॉन्ट्रॅक्ट प्रॉफिट झालं. अजून काय कॅल्क्युलेट करतो त्यानंतर रेट अनालिसिस मध्ये? ग्रँड टोटल कॅल्क्युलेट. ग्रँड टोटल झाल्यानंतर त्याच्या अगोदर एक स्टेप आहे मे बी. रेट पर मीटर क्यूब. हा, त्या स्टेपला 1 मार्क आहे. जर तुमचं ऑनलाईन नसेल एक्झाम, ऑफलाईन असेल तर त्या स्टेपला 1 मार्क कट केला जातो. ओके, ती स्टेप लक्षात ठेवायची. जनरल तुम्हाला आता ऑफलाईन होईल, ऑफलाईन आहे ऑनलाईन ऑनलाईन रेट अनालिसिस मध्ये एवढं बघितलं. डिटेल एस्टिमेट मध्ये काय काय बघितलं तुम्ही? डिटेल एस्टिमेट, टाइप्स ऑफ डिटेल एस्टिमेट, डाटा रिक्वायर्ड ऑफ डिटेल एस्टिमेट. अजून काय बघितलं? लोड बेअरिंग स्ट्रक्चर, फ्रेम स्ट्रक्चरचे काय स्टेप्स असतील माहिती आहेत? कोण सांगू शकते मला? चेकलिस्ट, लोड बेअरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर मधले चेकलिस्ट सांगू शकते कोण मला? बाबर. हॅलो, आवाज येते माझा? हा सर येतोय. हा सांगा. चेकलिस्ट म्हणजे स्टेप्स काय काय असतात तुमचा? फ्रेम स्ट्रक्चर असेल किंवा लोड बेअरिंग स्ट्रक्चर असेल, काय स्टेप्स असणार आहे? कन्स्ट्रक्शन कसं? हा लोड ट्रान्सफरिंग मेकॅनिझम सांगायचं का? हा हा, म्हणजे आपण बांधकाम कसं काय करतो? पहिले पीसीसी करतो, एक्सकर्शन करतो, डायरेक्ट स्लॅब एक्सकॅव्हेशन करतो, परत पीसीसी, एक्सकर्शन करतो. पहिल्यांदा साईट क्लिअरन्स करतो आपण. साइट क्लिअरन्स करतो, ओके. हा परत एक्सकॅव्हेशन, हा. त्यानंतर पीसीसी, हम्म, त्यानंतर फुटिंग, हम्म. त्यानंतर कॉलम्स उभे करतो, त्यानंतर बीम्स, स्लॅब झालं. ओके. पीसी साठी किती पर्सेंटेज घेतो? मोर दॅन वेट व्हॅल्यू पीसी साठी 52%. 52%. ब्रिक मेसनर साठी किती घेतो? 35. 35. युसीआर साठी 42. 42%. टाइल्स असतील तर टाइल्सला किती घेतो? 25%. 25. नेक्स्ट अजून काय आहे रेट अनालिसिस मध्ये? ब्रिक किती? एका मीटर क्यूब मध्ये किती ब्रिक असते? 500. 500. वेस्टेज धरून वेस्टेज किती ऍड करतो? 5%. 5%. अजून काय रेट अनालिसिस मध्ये? एवढंच असेल मे बी. क्वांटिटी, कॉस्ट कॅल्क्युलेट करतो आणि ग्रँड टोटल करतो. डिटेल्ड एस्टिमेट मध्ये अजून कोण सांगतो? कंटेंजन्सीज मध्ये कोण सांगू शकते का मला? व्हॉट इज इन बाय द कंटेंजन्सीज? मराठीत नाही व्यवस्थित सांगा. कंटेंजन्सीचा अर्थ काय? कसले चार्जेस लावतो आपण कंटेंजन्सीज मध्ये? झाले का डिटेल्ड एस्टिमेट मध्ये? लाईट गेल्यावर जनरेटरचा वापर करणे. लाईट गेल्यावर जनरेटरचा वापर करतो. कुठं आपण लाईट गेल्यावर वापर करतो? काय काय ठिकाणी लाईट गेल्यावर यूज करणार का फक्त? बाकीचा अजून फॉर एक्झाम्पल काय देऊ शकताय का कंटेंजन्सीज मध्ये? सपोज रेनी सीझन चालू आहे तुमच्याकडे, लेबर्सना राहण्याची सोय नसेल तर ते करून दे. पण ते कंटेंजन्सीज मध्ये येणारच. लेबरचे राहण्याचे चार्जेस, स्टेशनरी चार्जेस, ते तुमच्या आपण कंटेंजन्सी घेतोच.
फॉर एक्झाम्पल देताना कसं द्यायचं, एखादं तुम्हाला एक्सटर्नलला हा क्वेश्चन जनरली विचारू शकतात तुम्हाला कंटेन्जन्सीज. तुमच्या ऑफलाईन एक्झाम असेल ना तेव्हा तुमची एक्सटर्नल 1 तास 2 तास चालत असते. त्यामुळे एका विद्यार्थ्याला कमीत कमी 15-20 मिनिट एक्सटर्नल क्वेश्चन आन्सरिंग करत असतो. त्यावेळेस कंटेन्जन्सी चार्जेस म्हणजे काय सांगा, एखादं तुम्हाला रेनी सीझन चालू आहे किंवा पावसाच्या ठिकाणी तुमचं जे एक्सकर्शन वर्क चालू आहे, त्या एक्सकर्शन वर्कच्या ठिकाणी जे तुमचे ड्रेनेजचं पाणी जे साचणार आहे, खूप पाण्याचं प्रमाण होणार, त्या ठिकाणी लाईट रेनी सीझन चालू तर लाईट तर नसणारच ऑब्व्हियसली. ओके, पाऊस चालू असला कंटिन्यू पाऊस चालू त्या ठिकाणी लाईट ही नसणारच आहे. त्यामुळे तुम्हाला काय टाकावं लागणार, त्या ठिकाणी जनरेटरचा यूज करावा लागणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे ते पाणी आपल्याला बाहेर काढण्यासाठी हे फॉर एक्झाम्पल द्यायचं. त्यावेळेस तुम्हाला एक्सटर्नल जरा हा व्यवस्थित आन्सरेबल आहे असं वाटतं. नुसतं जनरेटर यूज करण्यासाठी चार्जेस म्हणतात ते तर आहेच म्हणतात. असं क्वेश्चन जरा रिलेटेड आन्सरिंग द्यायचं. अजून अप्रॉक्स एस्टिमेट मध्ये काय असतं, व्हॉट इज मीन बाय द अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, काय असतं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, कोण सांगतो? डिटेल्ड आणि अप्रॉक्सिमेट मध्ये काय डिफरन्स आहे नक्की? अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आणि डिटेल्ड एस्टिमेट मध्ये काय डिफरन्स आहे नक्की? कोण सांगू शकते का मला? अप्रॉक्सिमेट मध्ये काय आणि डिटेल्ड म्हणजे काय? बाबर. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये आपण ओव्हरव्ह्यू घेतो आणि डिटेल्ड मध्ये जर काही क्वांटिटी रिवाइज करायचे असतील, काही सप्लिमेंट ऍड करायचे असतील तर त्यामध्ये ऍड करतो. आणि अप्रॉक्सिमेट एस्टिमेट हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल त्यासाठी गरजेचं असतं आणि डिटेल्ड एस्टिमेट मध्ये टेक्निकल सँक्शन गरजेचं असतं. ओके, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट आणि डिटेल्ड एस्टिमेट डिफरन्स किती पडतो? कॉस्ट मध्ये डिफरन्स पडतो का? अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मध्ये आणि डिटेल्ड एस्टिमेट मध्ये कॉस्ट डिफरन्स होते का? ऍक्च्युअल कॉस्ट येणार तुमची? हो सर, होते. हो सर होतं. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट तुमचं डीएसआर म्हणजे काय? डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट. स्टेटस डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट वापरते का? आता कुठलं चालू आहे सध्या? डीएसआर ला नवीन कुठलं आलं? डीएसआर ला नंतर कोणतं आलं आता? एसएसआर, स्टेट शेड्यूल रेट. ओके, आता डीएसआर जनरली आपल्या सिलेबसला आहे डीएसआर, पण आता जनरली काय चालू आहे? एसएसआर चालू आहे. ओके, स्टेट शेड्यूल रेट चालू आहे. अजून काय आहे अप्रॉक्सिमेट मध्ये? काय आहे अजून? बजेट प्रोव्हिजन, टेक्निकल सँक्शन. टेक्निकल सँक्शन म्हणजे काय करायला नक्की मला कोण सांगते का? टेक्निकल सँक्शन मध्ये आपण काय करतो? कोण सांगू शकते का? टेक्निकल सँक्शन म्हणजे काय? हायेस्ट अथॉरिटी कडून आपण सँक्शन करून घेतो. हायेस्ट अथॉरिटी म्हणजे कोणती? कोणती? गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. ओके, बजेट विचारलं है ना. अजून काय फर्स्ट चॅप्टर मध्ये काय काय पण? फर्स्ट चॅप्टर मोड्स ऑफ मेजरमेंट. मोड्स ऑफ मेजरमेंट. एक्सकर्शन्स काय आहे? युनिट एक्सकर्शनचे मोड ऑफ मेजरमेंट. एक्सकर्शन कोण सांगू शकतो? मीटर क्यूब. मीटर क्यूब. ओके, नेक्स्ट पीसीसी. मीटर क्यूब. यूसीआर. मीटर क्यूब. हाफरी. मीटर स्क्वेअर. स्लॅबचे युनिट काय असतं? मीटर क्यूब. 6 mm. युनिट विचारलंय. प्लायवूड. प्लायवूड काय असतं? मीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, मोड्स ऑफ मेजरमेंट. अजून काय त्या फर्स्ट चॅप्टर मध्ये? डिडक्शन फॉर प्लास्टरिंग. पर्पज ऑफ एस्टिमेट. आम्हाला प्लास्टरिंगचे रूल्स ऑफ प्लास्टरिंग कसं करतो आपण? प्लास्टरचं डिरेक्शन 1 फेस असेल किंवा 2 फेस असेल, कसं करतो डिरेक्शन? जर एरिया 0.5 मीटर स्क्वेअर जर असेल तर नो डिडक्शन. जर एरिया जर 1.5 to 3 मीटर स्क्वेअरच्या बिटवीन असेल तर 1 फेस डिडक्शन. आणि जर एरिया 3 मीटर स्क्वेअर पेक्षा जर जास्त असेल तर 2 फेस डिडक्शन. 1 फेस केव्हा आपण वापरतो, 2 फेस केव्हा वापरतो सांगा मला. आपली बिल्डिंग आहे 1 फेस
हा आणि तो फेस ते काय मला आम्हाला काहीच माहिती नाही असं. कोण सांगू शकतो? वन फेस सिस्टम आणि टू फेस सिस्टम म्हणजे काय? कोण सांगू शकते का? की डोअर्स विंडो जे आहेत प्लास्टर मध्ये काय असते त्याचं डिटेक्शन कसं करते? कोण सांगू शकते का? ओके, ब्रिक वर्क सांगा डिडक्शन. ब्रिक वर्क डिडक्शन कसं करतो आपण? हे पॉईंट महत्वाचे आहेत का? प्लॅस्टरिंग वर्क पुन्हा तुमची ब्रिक वर्क असेल. एक्स्टर्नल क्वेश्चन विचारतो तुम्हाला डिडक्शन. कोण सांगते ब्रिक वर्कचं? डिटेल्ड एस्टिमेट मध्ये अजून कोणते पॉईंट आहेत? कोण सांगू शकते? कुठला चॅप्टर असा इंटरेस्टिंग वाटते जास्त? फर्स्ट चॅप्टर वाटते का सेकंड का सगळेच वाटते? सगळे चॅप्टर वाटतील ना? प्रॉब्लेम व्यवस्थित केले तर भारी आहेत का? तुम्हाला फ्युचरसाठी सुद्धा उपयोगाला येते. म्हणजे तुम्ही रेट अनालिसिसचा यूज करताय बाबा, सिमेंटची क्वांटिटी कॅल्क्युलेट करताय, सँड, ऍग्रिगेट, स्टीलची क्वांटिटी कॅल्क्युलेट करताय, त्याला तुम्हाला भविष्यात उपयोगाला येऊ शकते. तुम्ही फुटिंगची क्वांटिटी कॅल्क्युलेट करताय रेट अनालिसिस मध्ये करताय का? स्लॅब डिटेल एस्टिमेट मध्ये करतो आपण वाटतं. फुटिंग स्लॅब करतोय काय? बार कॅल्क्युलेट करतो आपण ते. डायमीटर ऑफ बार कसं कॅल्क्युलेट करतो आपण? हाय स्क्वेअर डिवायडेड बाय 162. ओके, चालेल. झालंय ना तुमचं लेक्चर? चालेल, लेफ्ट झालं तर चालेल. बाबलचं प्रेझेंट घेतली का तुमची त्यांनी? नाही घेतली सर अजून. टाका चॅट बॉक्स मध्ये टाका आणि लेफ्ट झालं तर चालेल. ओके, रिव्हिजन झाले, शिंदे सरांनी घेतली. येते सगळ्यांना काय जवळपास? बाकी मग सरजी? अरे बापरे, काय नाही सरजी, तुम्हीच दिले नोट्स आहेत त्याच्यावर शिकवते काय. हो, होय. ओके, लेफ्ट होऊ शकताय तुम्ही. किती 5 जण झाले लेफ्ट.